नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आर्मी कट्टा या आपल्या मराठमोळ्या चॅनलवर, जिथे आपण आर्मीचा भरतीचा तयारी करत आहोत. आणि यामध्ये बायोलॉजीचा आपला हा सेकंड चॅप्टर आहे. त्याचं नाव आहे कोशिका. कोशिका म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे असतात पेशी असतात. आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितलेलं की कसं आपलं शरीर हे कोशिका म्हणजेच पेशींपासून बनतं. तर त्यासंबंधी हा आपला बायोलॉजीचा दुसरा चॅप्टर आहे. तर चला सुरुवात करूया. तर कोशिका ह्याची बेसिक माहिती घेऊया आपण. कोशिका म्हणजे काय ते आता. जीवधारियों की आधारभूत संरचनात्मक एवं कार्यात्मक इकाई को कोशिका कहा जाता है. सेल ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. तर प्रत्येक जीव तिची कार्यात्मक आणि संरचनात्मक म्हणजे जी प्रत्येक जीवामध्ये संरचना झाल्या, ती संरचना कोशिकामध्ये झाल्या. प्रत्येक जीव जे कार्य करतो ते कार्य करण्यामागे कोण कारणीभूत आहे, तर ते कोशिका आहेत. कोशिकांमुळे आपली संरचना आहे. कोशिकांमुळे आपलं प्रत्येक कार्य आपल्या शरीराचं घडून येतं. तर ही थोडक्यात आपण कोशिकाची डेफिनेशन म्हणू शकतो की जीवधारियों की आधारभूत संरचनात्मक एवं कार्यात्मक इकाई को कोशिका कहा जाता है. तर पुढे बघूया. कोशिका के अध्ययन शाखा को सायटोलॉजी कहा जाता है. मागच्या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की सायटोलॉजीचे जनक रॉबर्ट हुक होते. तर हे त्याच्याशीच आहे की सायटोलॉजी ही जी अध्ययन शाखा आहे ती कोशिका संबंधित आहे. कोशिकाची अध्ययन शाखा सायटोलॉजी हा एक वन लाईनर क्वेश्चन आहे, जो डायरेक्ट आपल्याला विचारला जातो, स्पेशली जीडी आणि ट्रेडमन यांना. तर पुढे कोशिका की खोज 1665 ईस्वी में रॉबर्ट हुक ने की, किंतु इन्होंने मृत कोशिका की खोज की थी. म्हणजे काय, रॉबर्ट हुक यांनी पहिल्यांदा एक कोशिका शोधली, म्हणजे त्यांना ती दिसली मायक्रोस्कोपच्या अंडर, आणि ती त्यांना दिसली ती होती मृत कोशिका, म्हणजे मेलेली होती. कारण की त्यांनी झाडाच्या साली बघितली, झाडाच्या सालीवरच्या जेवढ्या कोशिका असतात, जेवढ्या पेशी असतात, त्या सगळ्या मृत असतात. म्हणून झाडाचे लाकूड असतात ते कठोर असतात त्यामुळे. त्यानंतर रॉबर्ट हुक को कोशिका विज्ञान के जनक रूप में जाना जाता है. म्हणजे काय, तर रॉबर्ट हुकना आपण कोशिका विज्ञान तो जनक मानतो. जसं की आपण बघितलं जीवशास्त्राचं जनक पण अरस्त्यांना मानतो, तसं रॉबर्ट हुकना कोशिका विज्ञान सायटोलॉजीचं जनक असं मानतो. त्यानंतर काही वर्ष गेली. त्यानंतर रॉबर्ट हुक के बाद एंटोनी वॉन ल्यूवेनहॉक ने 1674 में सर्वप्रथम जीवित कोशिका खोजी. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जी जिवंत कोशिका कोणी शोधली असेल तर ती 1674 अँटोनी वॉन ल्यूवेनहॉकने शोधली, जे की रॉबर्ट हुकच्या नंतर 14 वर्षांनी त्यांनी हे काम केलं असावं. यानंतर आपण पुढे जाऊया. तर कोशिका सिद्धांत आपल्याला काय सांगतो बघूया. जर्मन वनस्पती वैज्ञानिक M.J. शेल्डेन आणि जर्मन जंतु वैज्ञानिक थिओडर श्वान ह्या दोघांनी हा कोशिका सिद्धांत मांडला. आणि तो कोशिका सिद्धांत काय आहे, याच्यावर आपल्याला जे वन लाईनर पडतात ते पण बघून घेऊया. तर प्रत्येक जीव की उत्पत्ती एक कोशिका से होती है. म्हणजे प्रत्येक जीव हा कोशिकापासून बनतो. प्रत्येक जीव की संरचनात्मक एवं सांगठनिक इकाई कोशिका होती है. म्हणजे प्रत्येक जीवाची जी संरचना होते ती फक्त आणि फक्त त्यामध्ये असलेल्या कोशिकांमुळे होते. कोशिकाओं की उत्पत्ति पूर्वस्थित कोशिकाओं से ही होती है. म्हणजे काय, तर ज्या कोशिका आधीपासून आहेत त्यांच्यापासूनच नवीन कोशिका निर्माण होणार. ते आपण पुढे एक चॅप्टर असणार आहे कोशिका विभाजन, की पेशी कशा विभाजन होऊन एकाच्या दोनाच्या चार होतात. तर ते म्हणजे काय की कोशिका त्यासाठी पूर्वोपस्थित एक कोशिका असते आणि त्याच्यात दोन होतात, एकाच्या दोन अशा होत जातात त्या. त्यानंतर कोशिकाओं में केंद्रक एक मुख्य कार्यकर्ता के रूप में कार्य करता है. म्हणजे काय, तर त्या प्रत्येक जी कोशिका असते त्याच्यामध्ये केंद्रक असतो. तो केंद्रक म्हणजे कोशिकाचा सीपीयूच म्हणा, एक त्याचं ब्रेनच, कोशिकाचं स्वतःचं डोकं असतं, ती म्हणजे त्याचं केंद्रक असतं. आणि केंद्रकामुळेच कोशिका प्रत्येक कार्य करू शकते. यानंतर पुढे बघूया कोशिकेबद्दल काही वन लाईनर्स आहेत. तर सगळ्यात पहिला आहे सबसे छोटी कोशिका. सबसे छोटी कोशिका बघायला गेली ती असते
मायकोप्लाझम म्हणजे एक छोटे छोटे एक पेशी जीवाणू आहेत. जे तुम्हाला दिसत असेल, अशी एक पेशी जीवाणू असतात की ते सगळ्यात छोट्या पण जीव पण म्हणतो त्यांना, आणि सगळ्यात छोट्या कोशिका पण त्यांनाच म्हणतो. यानंतर सबसे बडी कोशिका, शत्रुमुख का अंडा. आता हे जे शत्रुमुख म्हणजे जे आपलं शहामृग असतं, शहामृगाचं जे अंड असतं ते अखंड एक पेशी असतं. असं नाही की ते खूप साऱ्या पेशींपासून, खूप साऱ्या कोशिकांपासून बनले, असं नाही. तर शत्रुमुखचं अंड म्हणजे शहामृगाचं जे अंड असतं ते संपूर्ण एक कोशिका असतं. त्यानंतर मानव शरीर की सबसे बडी कोशिका, तर ती अंडाणू. अंडाणू म्हणजे काय की आपल्याला प्रजनन हा जो धडा आहे त्यामध्ये आपल्याला असणार आहेत की महिला प्रजनन कोशिका जी असते ती असते हा अंडाणू. हे अंडाणू मानव शरीर की सबसे बडी कोशिका आहे. म्हणजे मानवी शरीरात सगळ्यात मोठी कोशिका कुठली असेल तर ते हे अंडाणू आहे. त्यानंतर मानव शरीर की सबसे छोटी कोशिका तर ती शुक्राणू, जे की पुरुष प्रजनन संस्थेचा भाग आहे. पुरुष प्रजनन तंत्र यामध्ये जी कोशिका निर्माण होते ते असतं शुक्राणू, आणि ती मानव शरीरातली सगळ्यात छोटी अशी कोशिका असते. त्यानंतर मानव शरीर की सबसे लंबी कोशिका म्हणजे अशी कोशिका जी खूप लांब असते, काही वेळ ती कधी किती सेंटीमीटरमध्ये पसरलेली असते, ती म्हणजे तंत्रिका कोशिका. इथे तुम्हाला दिसत असेल तंत्रिका कोशिका. तंत्रिका कोशिका म्हणजे ज्या आपल्या ब्रेन्स म्हणजे आपल्या मेंदूला ज्या सिग्नल पोचवण्याचे काम करत असतात, त्या सिग्नल पोचवण्याचे काम तंत्रिका कोशिका करत असतात. त्यांना आपण न्यूरॉन असं म्हणतो. यानंतर पुढे आपण बघूया पादप और जंतू कोशिका. ह्या ज्या आपल्याला दोन महत्त्वाच्या शिकायच्या आहेत त्या म्हणजे पादप आणि जंतू कोशिका. तर या असतात काय की जे आपले पादप आहेत म्हणजे आपले जे वनस्पती आहेत, त्या वनस्पतींमध्ये असणाऱ्या ज्या ह्या कोशिका आहेत त्यांना पण त्या असतात एक चौकोनी आकाराच्या. तेच जंतू कोशिका असतात वर्तुळ आकाराच्या. तर ह्या कशा असतात, त्यांचं स्ट्रक्चर वगैरे काय आहे आपण पुढे बघून घेऊया. तर सगळ्यात आधी कोशिका झिल्ली. कोशिका झिल्ली हे दोन्ही पेशींचं म्हणजे पादप कोशिका आणि आपल्या जंतुकोशिका दोघांचा एक महत्त्वाचा अंग आहे. ते काय ते बघून घ्या. कोशिका झिल्ली कोशिका को सुरक्षा देने वाली एक बाहरी परत होती है. म्हणजे काय तर ही जी बाहेर तुम्हाला असं एक सर्कलच्या भोवतीने हे जे दिसते गोल, ती असते कोशिका झिल्ली. कोशिका झिल्लीचं काम काय तर ते आतल्या कोशिकेला, यातलं जे पूर्ण कोशिकाचं स्ट्रक्चर आहे त्याला सुरक्षा देण्याचं काम कोशिका झिल्ली करते. यह झिल्ली जंतू तथा पादप दोनों में पाया जाता है. जे ही जी झिल्ली आहे, ही जी लेयर आहे ती जंतू कोशिकामध्ये पण असते, पादप कोशिकामध्ये देखील असते. पुढे यह एक अर्धपारगम्य झिल्ली होती है जो कोशिका के अंदर बाहर करने वाले पदार्थ पे नियंत्रण करता है. म्हणजे काय की ही ती कोशिका आहे की याच्यामधून पदार्थ आत येतात, इथून पदार्थ बाहेर जातात. उदाहरण द्यायचं तर रक्तातून ऑक्सिजन असं छोट्या छोट्या कोशिका ऑक्सिजन जे असतं ते नसांमधून, धमन्यांमधून जेव्हा इथे येतं, ते रक्तामधला जो ऑक्सिजन असतो तो ऑक्सिजन इथून आत येणे, ह्या पेशीमध्ये तयार झालेला जो कार्बन डायऑक्साईड तो बाहेर जाणे, हे कोण कंट्रोल करतं, ते कोशिका झिल्ली कंट्रोल करत असते. आणि ह्या कोशिका झिल्लीचं एक कामच आहे की तिचं नियंत्रण करायचं आहे, कोणते पदार्थ कोशिकेच्या आत येणार आणि कोणते पदार्थ कोशिकेच्या बाहेर जाणार, हे तिचं काम असतं. कोशिका झिल्ली लिपिड्स और प्रोटीन से बनती है. हा एक खूप महत्त्वाचा वन लाइनर आहे. नर्सिंगला डायरेक्ट हा प्रश्न विचारतात की कोशिका झिल्ली किन पदार्थ से बनती है, तर उत्तर आहे लिपिड्स और प्रोटीन. लिपिड्स आणि प्रोटीन बनते एक कोशिका झिल्ली. पुढा अवयव आहे तो म्हणजे कोशिका भित्ती. कोशिका भित्ती काय असते तर यह कोशिका झिल्ली की ऊपर पाई जाने वाली एक परत है. म्हणजे आत जर ही तर तुम्हाला त्या कोशिका ही झिल्ली आहे, त्या झिल्लीच्या वरती जे चौकोनी आकार आहे तो असतो कोशिका भित्ती. कोशिका भित्तीचं काम काय आहे तर बघूया. यह केवळ पादप जीवों में पाई जाती है. म्हणजे फक्त आणि फक्त वनस्पतींमध्ये ही आपल्याला बघायला भेटते. त्यानंतर यह मुख्यतः सेल्युलोज से बनी होती है.
जे काहीतरी ह्याचं ते स्ट्रक्चर आहे हे कशाचं बनलं आहे, सेल्युलोजचं. आपण बघितलं की कोशिका झिल्ली ही लिपिड्स आणि प्रोटीन्सची बनते, पण जी कोशिका भित्ती आहे ती मुख्यतः सेल्युलोजची बनते. पुढे पादपों में कोशिका को एक निश्चित आकार देने में यह सहायता करती है. आता आपण बघतो की जी झाडं असतात, ज्या वेली असतात, त्या एका निश्चित आकारात असतात. एक बांध्याला त्यांना विविध फांद्या असा त्यांचा आकार असतो. तो त्यांचा निश्चित आकार असतो आणि हा त्यांना निश्चित आकार प्राप्त करण्यासाठी तसंच त्यांना कठोरता, खाली दिले बघा, पादपों में कठोरता इसी की वजह से होती है. या कठोरता हे 2 गोष्टींसाठी कोशिका भित्तीचं मुख्य काम आहे. आपण वाळलेली जेव्हा झाडाची साल बघतो तिथून कठोर झालेली असते. ती का? तर ह्या कोशिका भित्तीमुळे. जेव्हा कोशिका मरते पण ते कोशिका मेल्यानंतरची कोशिका भित्ती असते ती आणखीन सक्त होते, आणखीन कठीण होते आणि मग झाडाला कठोरता प्राप्त होते. हे या कोशिका भित्तीचं मुख्य काम आहे. जे सुरक्षा हे तर काम झालं, पण त्या झाडाला एक निश्चित आकार देणे आणि कठोरता प्राप्त करणे हे फक्त आणि फक्त कोशिका भित्तीच करू शकते. तर कोशिका भित्तीचे पण काही प्रकार आहेत, जसं की पादपमध्ये ती सेल्युलोजची बनते. जसं की वर सांगितलं पादप. आपण एक प्रश्न होतो की पादप जगत की कोशिका भित्ती किस पदार्थ से बनती है, तर ते सेल्युलोज. त्यानंतर जीवाणू म्हणजे जे आपले बॅक्टेरिया असतात, ते बॅक्टेरियाला जी ही असते कोशिका भित्ती ती बनते पेप्टिडोग्लायकिन या पदार्थाची. पेप्टिडोग्लायकिन जीवाणूची कोशिका भित्ती बनते. पेप्टिडोग्लायकिन हा एक पदार्थ आहे जो एक शर्करा आहे, म्हणजे एक साखर एक टाईपची, जी जीवाणूंची कोशिका भित्ती तयार करते. यानंतर पुढलं आहे कवक म्हणजे आपण बघितलं जे मशरूम्स आपण त्यांना म्हणतो, छत्री जी असते ते मशरूम्स त्यांची जी कोशिका भित्ती असते ती बनते कायटिन या पदार्थापासून. कायटिन हा पदार्थ देखील एक साखरमध्येच मोडला जातो आणि कायटिनपासून ही जी कवकांची जी कोशिका भित्ती असते ती निर्माण होते. त्यानंतर न्यूक्लियस म्हणजे आपण कोशिकाचा सिद्धांत आहे त्यामध्ये बघितलं की एखाद्या कोशिकेचा सगळ्यात जो महत्त्वाचा पार्ट असतो तो असतो केंद्रक, न्यूक्लियस. केंद्रक हा त्याचा ब्रेन की त्याचा मेंदू म्हणून काम करत असतो. तर कोशिकेचा मेंदू असलेला हा केंद्रक, याबद्दल जर अजून माहिती घेऊया आपण. कोशिका का सबसे महत्वपूर्ण अवयव केंद्रक होता है. केंद्रक पादप तथा जंतु दोनों कोशिकाओं में पाया जाता है. यह कोशिका का प्रबंधक के रूप में कार्य करता है. कोशिका का सारा नियंत्रण केंद्रक करता है. म्हणजे काय, कोशिकामध्ये जे काही कार्य जे तिला करून घ्यायचं आहे, जसं ती पायाची कोशिका असेल तर पायाची जी हालचाल आहे ती असेल. ती जर हृदयाची कोशिका असेल तर ते हृदयाची जी रक्त प्रसरण आहे, आकुंचन प्रसरण आहे ते करून घेणे, ही सगळी कामं कोशिकेचा केंद्रक करत असतो. म्हणून कोशिकेच्या केंद्रकाला कोशिकेचं प्रबंधक असं म्हटलं जातं. प्रबंधक म्हणजे तो सर्व कामकाज इथलं पाहतो. आणि कोशिका का सारा नियंत्रण केंद्र करत आहे, म्हणजे जे काही नियंत्रण आहे ते सगळंच्या सगळं कोशिकेच्या केंद्रकावर अवलंबून असतं. ह्याचे जे शोध आहे म्हणजे इसकी खोज रॉबर्ट ब्राउन ने 1831 में की थी. म्हणजे इथे कन्फ्युजन होण्यासारखा खूप मोठा पॉईंट आहे. रॉबर्ट ब्राउन यांनी 1831 मध्ये केंद्रकाचा शोध लावला. तेच ह्याच्या आधी 101 वर्षापूर्वी रॉबर्ट हुकने कोशिकेचा शोध लावलेला. हे खूप मोठा पॉईंट आहे जो आपल्याला कन्फ्यूज करतो. रॉबर्ट ब्राउन आणि रॉबर्ट हुक दोघेही कोशिकेमध्येच आहेत. रॉबर्ट हुकने कोशिकेचा शोध 1665 साली लावलेला. तेच रॉबर्ट ब्राउनने 1831 मध्ये केंद्रकाचा शोध लावलेला. इथे खूप मोठा कन्फ्युजन पॉईंट आहे, तो जरा तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर त्यानंतर DNA, RNA और क्रोमोझोम ये संरचनाएं केंद्रक के अंदर पाई जाती है. म्हणजे जे केंद्रक आहे, इथे आपल्याला हे जे केंद्रक दाखवलं आहे, ही जी कोशिका आहे, या कोशिकेमध्ये हे जे आत जे केंद्रक आहे, त्या केंद्रकाच्या आत काय असतं तर DNA, RNA आणि क्रोमोझोम ह्या ज्या 3 संरचना आहेत त्या आपल्याला केंद्रकाच्या आत बघायला मिळतात. आणि हे जे DNA असतात, जे RNA असतात, ह्यांच्यामुळेच
कोशिकेचं केंद्र कोशिकेचे विविध कार्य करू शकते. ह्या DNA RNA मधून सिग्नल जातो की त्यामुळे कोशिका आपलं कार्य पूर्ण करते. ते कसं आपण ते पुढील एका चॅप्टरमध्ये नक्की पाहून घेऊ. त्यानंतर इसमें 70 से 80% प्रोटीन्स, 10% DNA, 2-3% RNA और 3 से 5% लिपिड्स पाए जाते. म्हणजे काय, तर जे प्रोटीन्स असतात कोशिकेच्या केंद्रकामध्ये प्रोटीन्स असतात आणि ते प्रोटीन 70 ते 80% प्रमाणात असतात. त्यानंतर 10% DNA असतो. DNA खूप मोठा पदार्थ आपण असं म्हणतो, पण तो फक्त 10% असतो केंद्रकाच्या. त्यानंतर 2 ते 3% RNA, 3 ते 5% लिपिड्स. हे 4 पदार्थ आहेत. तुम्हाला एक नर्सिंगला प्रश्न विचारला शकतो की निम्नलिखित में से कौन सा पदार्थ केंद्र के अंदर नहीं पाया जाता. ह्याचे 3 ऑप्शन देतील, चौथा एक ते वेगळा देतील, मग तो चौथा पदार्थ वेगळा असू शकतो. किंवा सेम प्रश्न, निम्नलिखित में से कौन सा पदार्थ केंद्र के कोशिका के केंद्र में पाया जाता है, ह्यातला एक पर्याय देतील आणि बाकीचे 3 वेगळे असतील. आणि हा त्यांचा एक मोस्ट ऑफ द टाइम फेवरेट प्रश्न आहे, अनेकदा विचारला गेलेला हा प्रश्न आहे. त्यानंतर अंतःप्रद्रवी जलिका, एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम. तर हे असतं काय आणि याचे प्रकार काय ते आपण नक्की बघूया. इसकी खोज करने वाले वैज्ञानिक थे कीथ पोर्टर, अल्बर्ट क्लाउड, अर्नेस्ट फालम. हे एवढे महत्त्वाचे नाहीत, तुम्ही हे लक्षात ठेवले नाही ठेवले तरी एवढा काही फरक पडणार नाही. पण हे लक्षात ठेवा की ह्या 2 प्रकारच्या असतात. तर कुठल्या त्या बघूया. यह 2 प्रकार की होती है, एक चिकनी अंतःप्रद्रव्य जलिका और खुरदुरी अंतःप्रद्रव्य जलिका. म्हणजे काय, ह्या 2 प्रकारच्या आहेत. तुम्हाला दिसत असतील ही पुढची आणि ही एक मागची जी केंद्रकाच्या भोवती असते. हे मध्ये जे आहे ते केंद्रक आहे. तर या केंद्रकाच्या भोवती ज्या 2 संरचना आहेत, एक जी डार्क ब्लॅक दिसते आणि डार्क ग्रे दिसते आणि ही जी थोडी हलकी ग्रे दिसते, ह्या 2 संरचना असतात अंतःप्रद्रव्य जलिका. त्यांचं कार्य वगैरे बघून घेऊया. चिकनी अंतःप्रद्रव्य जलिका कार्बोहाइड्रेट तथा वसा का संश्लेषण में सहायक होती है. म्हणजे ही जी चिकनी आहे, चिकना भाग जो आहे अंतःप्रद्रव्य जलिकेत, चिकनी अंतःप्रद्रव्य जलिका जिला म्हणतो, तिचं काम काय, तर ती कार्बोहायड्रेट्स आपल्या जेवणामधून जे भाकरीमार्फत किंवा गहू भातामार्फत जे कार्बोहायड्रेट आपल्या शरीरात जातात, त्यांचं जे संश्लेषण आहे, त्याचं पचन जे आहे ते ॲक्च्युली ह्या भागात होतं. जेवणाचं पचन आपल्या पचन संस्थेत होतं. त्यातून जे छोटे छोटे पदार्थ मिळतात, जसं की कार्बोहायड्रेट्स, त्यानंतर वसा म्हणजे फॅट, प्रोटीन ज्याला आपण प्रथिन म्हणतो, हे जे पदार्थ आहेत त्यांचं संश्लेषण कोशिकाच्या ह्या भागामध्ये होतं. कार्बोहायड्रेट्स चिकनी प्रद्रव्य जलिका, त्यानंतर खुरदुरी अंतःप्रद्रव्य जलिका पर छोटे छोटे कण होते जिन्हें राइबोसोम कहा जाता है. तर मी काम करतो, डायग्राम थोडी मोठी करतो. तर ह्यामध्ये तुम्हाला दिसत असतील की ही जी खुरदुरी आहे त्यामध्ये छोटे छोटे कण आहेत, छोटे छोटे दाणे आहे आपल्याला दिसतात आहे, ते दुसरे काय नसून तर ते रायबोझोम आहे. तर रायबोझोमचं काम काय असतं ते बघूया आपण. तर रायबोझोम प्रोटीन संश्लेषण करत आहे. जसं की आपण बघितलं की कार्बोहायड्रेट संश्लेषण असेल किंवा वसाचं संश्लेषण असेल तर ही चिकनी अंतःप्रद्रव्य जलिका करते. पण तेच जे आपलं प्रोटीन असतं शरीरामध्ये, जे आपल्या शरीरात प्रोटीन जातं, ते संश्लेषण करण्याचं काम हे रायबोझोम करतात. आणि रायबोझोम कोणावर असतात, ते खुरदुरी अंतःप्रद्रव्य जलिका जी असते त्याच्यावरती हे रायबोझोमचे छोटे छोटे कण असतात. पुढे बघूया. तर पुढे राइबोसोम. राइबोसोम म्हणजे काय, तो पादप और जंतु कोशिकाओं में पाए जाने वाला यह कोशिका का सबसे छोटा अंग है. जे जसं तुम्ही बघता हे जे छोटे छोटे डॉट तुम्हाला दिसतात ह्याच्यावरती, ते आहेत राइबोसोम. आणि ते दोन्ही पेशींमध्ये म्हणजे दोन्ही कोशिकांमध्ये, पादप कोशिका जंतु कोशिका दोन्हीमध्ये मिळतात. आणि ते एकदम छोटा अंग आहेत कोशिकेचा. कोशिकेने सगळ्यात लहान जर आकाराचं काय असेल ते राइबोसोम आहे. तर ह्याचा शोध लावणार कोण होता, तर इसकी खोज जॉर्ज ई पाल्दे ने की थी. जे जॉर्ज ई पाल्दे जे वैज्ञानिक आहेत त्यांनी ह्याचा शोध लावलेला. हे जे छोटे छोटे राइबोसोम आहेत त्यांचा शोध जॉर्ज ई पाल्दे यांनी लावलेला. इसका निर्माण राइबोन्यूक्लिक आम्ल और प्रोटीन से होता है. आता याचा जी निर्मिती आहे ते राइबोन्यूक्लिक आम्ल आणि प्रोटीन यांच्याशी होते. आता राइबोन्यूक्लिक आम्ल म्हणजे काय, राइबोन्यूक्लिक आम्ल म्हणजे RNA. आपल्या शरीरात जो कोशिका आहे त्या कोशिकांच्या केंद्रकामध्ये असलेला हा जो RNA पदार्थ आहे, RNA जो DNA पासून निर्माण होतो, तो जो RNA आहे त्या RNA पासूनच ह्या राइबोसोमची निर्मिती होते. तर
राइबोसोमची निर्मिती राइबोन्यूक्लिक आम्ल म्हणजे RNA आणि प्रोटीन से होती है। इसका मुख्य कार्य प्रोटीन का संश्लेषण है, इसलिए इसे प्रोटीन की फैक्ट्री भी कहा जाता है। म्हणजे काय? तर यांचं मुख्य कार्य काय? प्रोटीन संश्लेषण. माफ करा. यांचं मुख्य कार्य काय? तर प्रोटीन संश्लेषण. प्रोटीन संश्लेषण हे करतं, पण ह्यांची निर्मिती करण्यासाठी पण प्रोटीनची गरज आहे. हे लक्षात ठेवा, तुम्हाला सोपं जाईल की रायबोसोमची निर्मिती प्रोटीन आणि RNAद्वारे होते. रायबोसोमचं काम प्रोटीनचं संश्लेषण आहे. याचं तुम्ही लक्षात ठेवू शकता. यानंतर रायबोसोम के 2 प्रकार होते, एक 70S और दूसरा 80S. म्हणजे 70S आणि 80S हे रायबोसोमचे 2 प्रकार आहेत. ह्या 2 प्रकारामध्ये 70S हा लहान असतो, 80S हा मोठा असतो. तर 70S आकार में छोटे होते हैं तथा माइटोकॉन्ड्रिया और बैक्टीरिया इनकी उदाहरण है. 70S आकाराने लहान असतात, याचं उदाहरण येतं माइटोकॉन्ड्रिया आणि बॅक्टेरिया. तेच 80S आकार में बड़े होते हैं और ये विकसित पौधों में और जंतुओं में दिखाई देते हैं. तर हा 70S आणि 80S मधला फरक आहे. हा फरक जास्त करून विचारत नाहीत, पण ह्यांच्यातलं विचारतात ते प्रकार की रायबोसोमचे 2 प्रकार कोणते, एक 70S, 80S. हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर पुढचा जो अंग आहे तो म्हणजे माइटोकॉन्ड्रिया. माइटोकॉन्ड्रिया मध्ये ज्याचा शोध कोणी लावला ते बघूया. कोलिकर नामक वैज्ञानिक 1880 कीटकों के रेशे केशिकाओं में की थी. म्हणजे माइटोकॉन्ड्रियाची खोज आहे ती 1880 साली कोलिकर या शास्त्रज्ञाने जे रेशीम जे किडे असतात त्यांच्या रेषीय कोशिका, जे किडे असतात त्यांच्या रेषीय कोशिका ज्या असतात अशा लाईनी असतात त्यांच्या त्या कोशिकांमध्ये कोलिकरने माइटोकॉन्ड्रियाचा शोध लावलेला. त्यानंतर 1880 नंतर 1890 मध्ये अल्टमॅन नावाचे शास्त्रज्ञ होते. त्यांनी ह्यांची सगळ्यांची उपस्थिती की हे जे माइटोकॉन्ड्रिया आहे ते प्रत्येक कोशिकामध्ये, ती जंतू कोशिका असो किंवा पादप कोशिका असो, बॅक्टेरियाची कोशिका असो, कुठलीही कोशिका असो, त्यामध्ये प्रत्येकामध्ये माइटोकॉन्ड्रिया असतो असं त्यांनी सांगितलं. त्याला त्यांनी नाव दिलं बायोब्लास्ट. इथं लिहिलं आहे 1890 में अल्टमन ने इसकी उपस्थिति सभी कोशिकाओं में होती है यह बताया और इसे बायोब्लास्ट का नाम दिया. म्हणजे माइटोकॉन्ड्रियाचं पहिलं नाव अल्टमन यांनी काय दिलं ते बायोब्लास्ट. त्यानंतर 1898 में सी बेंडा ने इसे माइटोकॉन्ड्रिया नाम दिया. म्हणजे पहिल्यांदा आले कोलिकर, त्यांनी किड्यांच्या रेषीय कोशिकांमध्ये माइटोकॉन्ड्रियाचा शोध घेतला. त्यानंतर 1890 मध्ये अल्टमॅनने ह्याची उपस्थिती प्रत्येक कोशिकामध्ये आहे हे दर्शवलं. त्यानंतर सी बेंडा 1898 मध्ये आलेले सी बेंडा यांनी माइटोकॉन्ड्रिया असं नाव दिलं ह्या बायोब्लास्टला. त्याचं आधी नाव बायोब्लास्ट होतं आणि त्याला माइटोकॉन्ड्रिया नाव दिलं. आता पुढे बघूया. 2 झिल्ली से घिरी हुई यह गोलाकार होती है और इसका स्थान कोशिका द्रव्य में होता है और इस पे उभरी हुई संरचना होती है जिसे क्रिस्टी कहते हैं. म्हणजे काय, ह्याला 2 लेअर असतात. आतली ही लेअर, त्याच्या आत आणखीन एक लेअर, म्हणजे आतली एक लेअर आणि बाहेरली एक लेअर, ह्याला 2 लेअर असतात. ह्याची संरचना गोल असते, काहींमध्ये त्याची थोडीशी लंबट असते. हा त्याचा एक छेद आहे. त्यानंतर ह्याच्यावरती अशा उंचावलेल्या अशा संरचना असतात. ते तुम्हाला दिसतं त्या संरचना. हे संरचना आहेत ह्याच्या असतात आणि त्यांना आपण क्रिस्टी असं म्हणतो. तर हे माइटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर झालं. पुढे आपण बघूया. माइटोकॉन्ड्रिया को कोशिका का ऊर्जागृह कहते हैं क्योंकि यह ऊर्जा निर्माण करता है. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन, ट्रेडमन, जीडी आणि WMCच्या दृष्टीने कोशिका का ऊर्जागृह किसे कहते हैं. जर पेपर सोपा पडला तर नर्सिंगला देखील हा प्रश्न विचारला शकतो की कोशिका का ऊर्जागृह किसे कहते हैं. त्याचं उत्तर आहे माइटोकॉन्ड्रिया. माइटोकॉन्ड्रियाला कोशिकाचा ऊर्जागृह असं म्हटलं जातं कारण की ऊर्जा निर्माण करते. इसका कार्य भोजन का ऑक्सीकरण करके ATP एडिनोसिन ट्राइफॉस्फेट का निर्माण करना है. म्हणजे काय, जी कोशिका असते, समजा एक कोशिका आहे, यामध्ये ATPचा हा छोटा मॉलिक्यूल आहे. होतं काय, जे आपण खातो, जे आपण एखादी भात चपाती खाल्ली, जे तुकडे झाले, पोटात गेल्यानंतर हे सगळं असं वेगवेगळं झालं आणि छोटे छोटे कण झाले. तर हे कण
आपल्या कोशिकेमध्ये असतात. कोशिकेमध्ये मायटोकॉन्ड्रिया ह्याचं संश्लेषण करते आणि ह्याच्यामध्ये क्रिया घडते ज्याला कोशिकीय स्तरीय श्वसन असं म्हटलं जातं. आणि ह्या श्वसनामध्ये हे जे अन्न आहे, अन्नकण जे आहे तिथे त्यांचं होतं ऑक्सीकरण. हे ऑक्सीकरण झाल्यामुळे ATP ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट याची निर्मिती होते. हे आपण पुढील एका चॅप्टरमध्ये शिकून घेऊ. तर हे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणजे ATP ह्याला ATP को ऊर्जा का चलन कहा जाता है. हे जे ATP आहे, हे जे ATP आहे हेच असते आपल्या शरीराची ऊर्जा. हे आपल्या शरीराची ऊर्जा हे ATPची मॉलिक्युल तयार करणे आणि जेव्हा आपल्याला त्याची गरज असते तेव्हा त्याचं ऊर्जेमध्ये कन्वर्जन करून आपल्या शरीराला पुरवणे हे असते ATPचं कार्य. पुढे बघूया लायसोसोम. तर लायसोसोम काय बघूया. क्रिश्चियन डी ड्यूवे द्वारा इसकी खोज की थी. खोज कोणी केली तर क्रिश्चियन डी ड्यूवे. त्यानंतर कोशिका के अंदर पाचन का कार्य लायसोसोम करता है. म्हणजे एखादा पदार्थ आहे, घटक आहे जो कोशिकामध्ये आला आणि त्याचं काही त्याचं पाचन होत असतं, म्हणजे त्याचं आकाराने मोठा राहिला ते तुकडे करणे, त्याला पचवणे हे काम लायसोसोम करतं. त्यानंतर पुढे इसके अंदर जल अपघटन एंजाइम होता है जिसका काम कोशिका के अंदर की खराब हुए किसी अंग को नष्ट करना है. म्हणजे आता तुम्ही बघा हे लेअर आहे, याची पूर्ण पॅक झाली. ह्या आतमध्ये हा जो पदार्थ आहे, हा जो सगळा पदार्थ आहे तो पदार्थ म्हणजे जल अपघटन एन्झाईम, हायड्रोलिसिस एन्झाईम ह्याला म्हणतात, जल अपघटन एन्झाईम. आणि ह्याचं काम काय, हा जेव्हा बाहेर येतो, कसा बाहेर येतो आणि जो आपल्या कोशिकेमध्ये खराब झालेला अंग आहे त्याचं पाचन त्याला नष्ट करायचं काम हा एन्झाईम करतो. बघूया. जब कोशिका कार्य करना बंद कर देती है तब लाइसोसोम की थैली फट जाती है और कोशिका को नष्ट किया जाता है. इसलिए इसे आत्महत्या की थैली सुसाइडल बॅग कहा जाता है. म्हणजे काय, आता ही जी पूर्ण थैली हा ॲक्च्युलीचा छेद आहे, म्हणजे हिला कट करून दाखवलं आहे. ही पूर्ण थैली असते, ही दोन अशी पॅक असते पूर्ण. ही जी पॅक थैली असते ही जेव्हा आपली कधी कोशिका आपली एखादं सेल एखादी कोशिका काम करायची बंद झाली, ही जी कोशिकेच्या आतला अंग आहे ज्याला लायसोसोम असं म्हणतो ही फुटते. ह्याच्या आतमध्ये जेवढं काही जे ॲसिड आहे किंवा एन्झाईम आहे ते बाहेर येतं आणि बाहेर ह्या आसपास जेवढी मोठी कोशिका असेल ती सगळी नष्ट करतं आणि पुन्हा मग विसर्जन क्रियेमार्फत ही कोशिका आपल्या शरीरातून बाहेर फेकली जाते. तर असं हे लायसोसोमचं काम आहे. हा एक वन लाइनर आहे इथे बघा, इसलिए इसे आत्महत्या की थैली कहा जाता है. तर लायसोसोमला सुसाइडल बॅग आत्महत्या की थैली कहा जाता है. बाहेर झालेला प्रश्न आहे, डायरेक्ट विचारतात, हा लक्षात ठेवा. पुढे गोल्जी काय आणि तारक काय. तर हे काय बघूया. 1898 में कॅमिलो गोल्जी ने इसकी खोज की थी. कॅमिलो गोल्जी यांनी शोध घेतला ह्याचा, म्हणून ह्याला नाव देण्यात आलं गोल्जी काय, गोल्जी बॉडीज. गोल्जी काय परिवहन का कार्य करते हैं, इसलिए परिवहन का प्रबंधक भी कहते हैं. म्हणजे काय, आपल्या कोशिकेमध्ये मायटोकॉन्ड्रियाजवळ एखादा पदार्थ तयार झाला त्याला बाहेर, म्हणजे ATP तयार झाला, त्याला आपण बाहेर अशी कोशिका आहे, इथून त्याला बाहेर इथे न्यायचं आहे आणि कोशिकेच्या बाहेर फेकायचं आहे. हे काम कोण करणार, गोल्जी काय करणार. त्याचा पदार्थ कोशिकेच्या आत एंटर झाला, त्याला पुन्हा मायटोकॉन्ड्रियापासून न्यायचं आहे, तर ते काम कोण करणार, गोल्जी काय करणार. म्हणजे थोडक्यात गोल्जी काय हे इथे ट्रान्सपोर्टरचं काम करतात. एखाद्या बस एखाद्या गाडीचं काम ते कोशिकेच्या आत करतात. गोल्जी कायचं काम ट्रान्सपोर्ट करणे आहे, परिवहन करणे आहे एखाद्या पदार्थाचं कोशिकाच्या आतमध्ये. यानंतर पुढचे आहेत तारक काय, आपण सेंट्रोझोम असं म्हणतो. तर यह केवळ जंतु कोशिका में पाई जाती है. तारक काय जे असतात ते फक्त जंतु कोशिकेमध्ये सापडले जातात. जे आपल्या ह्या पादप कोशिका आहेत, पादप कोशिकांचं थोडंसं असतं चौकोनी, त्यामध्ये सेंट्रोझोम म्हणजे तारक काय अजिबात सापडत बघायला आपल्याला भेटत नाहीत. हे फक्त आपल्याला जंतु कोशिका आहेत त्यामध्येच भेटतं. इसकी संरचना बेलन की तरह होती है.
म्हणजे आपलं जे अं, लाटणं असतं दंडगोली आकार देत असतो तशी याची संरचना असते. अशा ह्या अनेक तारकांपासून हे बनलेलं तारक काय. पुढे यह कोशिका के केंद्र के पास रहकर कोशिका विभाजन में सहाय्य करतात. म्हणजे आता ही समजा एखादी कोशिका आहे, इथे केंद्रक आहे. ह्या केंद्रकाच्या आसपास हे तारक काय राहतात, दोन असतात, म्हणजे एक नेहमी जोडीमध्ये असतात. हे दोन असतात आणि जेव्हा कोशिका विभाजन व्हायला लागतं तर सगळ्यात आधी जे केंद्रक आहे ते केंद्रकाचे दोन तुकडे होतात. ते केंद्राचे दोन तुकडे होतात आणि त्यातून जे क्रोमोझोम आहेत, जे आपण त्यांना गुणसूत्र असं म्हणतो, ते गुणसूत्रांना बाहेर दोन दिशेने ओढायचं काम हे तारक काय करतात. हे तारक काय निम्म्या गुणसूत्रांना एका साईडला आणि निम्म्या गुणसूत्रांना दुसऱ्या साईडला घेऊन जातात आणि त्यानंतर हे केंद्रकाचं विभाजन होतं. केंद्रकाचं विभाजन झाल्यानंतर ह्या कोशिकेचं विभाजन होतं. असे हे तारक काय आपल्याला कोशिका विभाजनामध्ये मदत करतात. पुढे आहेत रसधानी. रसधानी म्हणजे त्यांना आपण इंग्लिशमध्ये व्हॅक्युल्स म्हणतो. त्यांचं काम काय, यह तरल पदार्थ से भरी एक निर्जीव संरचना आहे. म्हणजे ह्यामध्ये लिक्विड तर आहे पण ही एकदम निर्जीव संरचना आहे. सजीव कोशिकेमध्ये एखादी निर्जीव संरचना असते ती म्हणजे रसधानी. जेव्हा एक झिल्ली से घिरा होता है, म्हणजे एक झिल्ली असते, एक लेअर असते, त्याच्यामध्ये हा तरल पदार्थ असतो ज्याला आपण रसधानी किंवा व्हॅक्यूल म्हणतो. कोशिका रस में जल, खनिज, लवण, कार्बोहायड्रेट आदी पाए जाते हैं. म्हणजे ह्यात जे पदार्थ असतात त्यात काय असतं तर एक म्हणजे जल झालं, H2O पाणी झालं, त्यानंतर खनिज लवण जसं की Mg म्हणजे मॅग्नेशियम, कॅल्शियम, त्यानंतर सोडियम असतं थोड्या प्रमाणात क्लोरीन असतं. हे जे सगळे पदार्थ आहेत ते खनिज लवण ज्याला म्हणतो ते रसधानीमध्ये मिळतात. त्यानंतर कार्बोहायड्रेट्स म्हणजे आपण जेव्हा भोजन ग्रहण करतो त्यातून बनलेले जे कणकण जे असतात ते कार्बोहायड्रेट्सचे कण आपण रसधानी किंवा व्हॅक्यूल्समध्ये बघतो. त्यानंतर रसधानी जंतुओं में छोटी होती है परंतु पादपों में आकार में बड़ी होती है. म्हणजे जर जंतू कोशिका आहे तर त्यामध्ये रसधानीचा आकार छोटा असतो, पण ते जर पादप कोशिका आहे त्यामध्ये रसधानी हे मोठ्या आकारात असतात, मोठ्या त्याला एरिया लागतो. अशा ह्या रसधानी असतात. पुढे बघूया लवक, ज्यांना आपण प्लास्टिक म्हणतो. तर पादपों में पाए जाने वाला ये लवक पदार्थ 3 प्रकार के होते हैं. म्हणजे हा असा पदार्थ फक्त पादपामध्ये बघितला जातो. फक्त जे वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये बघितला जातो. तर काय आहे ते लवक बघूया. जे 3 प्रकार आहेत आपण बघितले. एक म्हणजे हरित लवक, म्हणजे जे हिरव्या रंगाचे असतात. त्यानंतर वर्णित लवक, क्रोमोप्लास्ट, हे रंगीत असतात वेगवेगळ्या रंगाचे. त्यानंतर अवर्णित लवक, ल्युकोप्लास्ट, म्हणजे ज्यांना रंग नसतो पण त्यांची गरज असते. कशी काय ते पुढे बघूया आपण. ते बघा आपल्याला हरित लवकची डायग्राम दिली आहे. ही डायग्राम आपल्याला फोटोसिंथेसिस म्हणजे जे वनस्पतींचं जे अन्न बनवण्याची प्रक्रिया आहे त्यामध्ये हरित लवक हे उपयोगी येतात. बघूया आपण ते कसे. हरित लवक पादपों में प्रकाश संश्लेषण द्वारा अन्न निर्मिती करता है. म्हणजे काय आपण लहानपणी किंवा बऱ्याच वेळा ऐकलं असतं की एखादं झाड आहे, त्याचे जे पानं आहेत ती पानं जो सूर्याचा प्रकाश येतो ते प्रकाश ग्रहण करतात आणि त्या प्रकाशापासून अन्न निर्मिती करतात. हे आपण लहानपणी बऱ्याच ऐकलं की जी झाड आहेत सूर्याचा प्रकाश घेणार, प्रकाशापासून अन्न ग्रहण करणार. म्हणून इसे पादपों का रसोई घर, किचन ऑफ प्लांट कहा जाता है. म्हणजे जी झाडं आहेत, झाडाची जी पानं आहेत त्या पानांमध्ये किंवा बऱ्याचदा त्या फांद्या असतात, हिरव्या फांद्या, त्यामध्ये देखील हा जो हरित लवक आहे, क्लोरोप्लास्ट आहे, तो आढळतो. आणि त्याला आपण झाडांचं रसोई घर, झाडांचं किचन म्हणतो. कारण की सूर्यापासून येणारे जे किरणं आहेत ती किरणं सरळ ह्या पानावर पडतात आणि इथे ह्यांचं अन्न निर्मिती करतात. हरी पत्तियों में तथा तनों में ये लवक पाया जाता है. म्हणजे काय, हिरवी पानं आणि जो हिरवा बांधा असतो, हिरवा जी फांदी असते त्यामध्ये हे हरित लवक मिळतं. तर सिलिया आणि कशाभिका, जे ह्या
या कशाभिका काही अशी शेपूटसारखी असणारी सिलिया ह्या हे जे अवयव आहेत या अवयवांमुळे कोशिकांना गमन करता येतं म्हणजे हालचाल करता येते. तर हे झाले कोशिकेची हालचाल करणारे अवयव. यानंतर आपण सविस्तर पाहून घेऊ की कोशिकांमध्ये जंतुकोशिकांमध्ये आणि पादकोशिकांमध्ये अंतर कुठे येतं, फरक कुठे येतो, त्यांच्यात काय समानता आढळून येते. तर जंतुकोशिका ही मोस्ट ऑफ द नॉर्मली ही गोलच असते. तिचा एक आकार वर्तुळ असतो. बऱ्याचदा फक्त असं होतं की ती एकतर अशी स्ट्रेट लाईनमध्ये अशी दिसते, सरळ रेषेमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या आकारामध्ये. परंतु सर्वात जास्त जंतुकोशिका ह्या गोल असतात दिसून येतात. त्यानंतर पादप कोशिका ज्या असतात त्या चौकोर आकार म्हणजे चौकोनी दिसून येतात. जसं की आपण मागे एकदा बघितलं असेल, ही जी कोशिका आहे ती थोडक्यात अशी दिसते आणि त्याच्या बाजूला जे हा जो भाग आहे, ही जी लाईन आहे ही लाल, ती कोशिका भित्ती असते. मध्ये त्यांच्या कोशिका झिल्ली आणि इतर अवयव असतात. तर अशी असते पादप कोशिका. तर ह्यांच्यामध्ये समानता आणि विविधता काय येते, तर जंतुकोशिकामध्ये तारक काय भेटतं बघायला. जसं की मी तुम्हाला मगाशी दाखवलं तारक काय, तर हे फक्त जंतुकोशिकेमध्ये सापडतं. आपल्याला दुसऱ्या कुठल्या कोशिकांमध्ये हे तारक काय आपल्याला बघायला भेटत नाही. त्यानंतर कशाभिका आणि सिलिया, जसं मी तुम्हाला म्हणलो फक्त जंतुकोशिकात हालचाल करतात, मुवमेंट करतात. त्यामुळे कशाभिका आणि सिलिया हे दोन अवयव फक्त जंतुकोशिकांमध्ये, प्रोटिस्टामध्ये आणि मोनेरामध्ये बघायला मिळतात. त्यानंतर पादप कोशिकांमध्ये काय वेगळं असतं, तर ते कोशिका भित्ती आणि लवक. जसं की तुम्हाला 3 लवक सांगितले, हरित लवक, वर्णित लवक आणि अवर्णित लवक. ह्या तिघांची आपण कार्य देखील बघितले. हे आपल्याला फक्त जे पादप आहेत, जे वनस्पती आहेत त्यामध्ये बघायला मिळतं. आणि कोशिका भित्ती जी आहे ती देखील आपल्याला वनस्पतीमध्येच बघायला मिळते. किंवा काही अशी कवक आहेत, त्या कवकांमध्ये देखील आपल्याला कोशिका भित्ती पाहायला मिळते. पुढे ह्या दोघांमध्ये समान असे काय आहेत ते बघून घेऊया. तर पहिली गोष्ट म्हणजे कोशिका झिल्ली. कोशिका झिल्ली ही दोघांमध्ये समान असते. जंतुकोशिका, पादकोशिका, कुठलीही कोशिका असेल तर त्यामध्ये कोशिका झिल्ली ही पाहायला मिळते. त्यानंतर केंद्र हा कोशिकेचा सगळ्यात मुख्य अवयव, त्यामुळे तो देखील सगळीकडे असतो. मायटोकॉन्ड्रिया, ज्याला आपण पॉवर हाऊस म्हणतो, ऊर्जागृह म्हणतो कोशिकेचं, त्यामुळे मायटोकॉन्ड्रिया प्रत्येक कोशिकामध्ये असतो. त्यानंतर गोल्जी काय आपण बघितलं, ट्रान्सपोर्ट करायचं काम, परिवहन करायचं काम कोणाचं असतं, ते गोल्जी कायचं असतं. म्हणून गोल्जी काय हे दोन्ही कोशिकांमध्ये आढळून येतं. रायबोझोम प्रथिनसंश्लेषण करण्याचं ज्याचं काम असतं, ते रायबोझोम दोन्ही कोशिकांमध्ये असतं. अंतःप्रद्रवी जलिका, ही जी अंतःप्रद्रवी जलिका आहे ती देखील आपल्याला दोन्ही कोशिकांमध्ये पाहाव्यास मिळते, कारण की त्यांचं काम आहे. चिकणी अंतःप्रद्रवी जलिका असेल तर ती कार्बोहायड्रेट आणि वसा संश्लेषण करते. वसा म्हणजे फॅट झालं. त्यानंतर जी खुरदुरी अंतःप्रद्रवी जलिका आहे त्यामध्ये असतं, त्यावरती खुरदुरापणा येतो तो रायबोझोममुळे. रायबोझोमचे छोटे छोटे कण त्यावर चिटकलेले असतात. आता हे रायबोझोमचे कण प्रथिन संश्लेषण करतात. तर हे दोन्ही कोशिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर जे शेवटचं आहे ते रसधानी आपण बघितलं, जंतुकोशिकामध्ये छोट्या आकाराची. तेच ज्या पादप कोशिका आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या आकाराची आपल्याला पाहायला मिळते. तर हे आहेत जंतुकोशिका, पादप कोशिकांमधला फरक आणि समानता. यानंतर आपण त्यांचे आकार बघूया किंवा त्या कशा दिसतात यांच्यावरून त्यांचा फरक आणि समानता बघूया. तर कोशिकाओं के प्रकार. आता आपण जंतुकोशिका आणि पादप कोशिका ह्या दोन तर पाहिल्या, पण कोशिकांना अजून 2 गटामध्ये विभागता येतं. ते कोणते ते बघून घेऊया. तर पहिलं आहे प्रोकॅरियोटिक कोशिका, दुसरा आहे यूकॅरियोटिक कोशिका. प्रोकॅरियोटिक कोशिका ह्या कोशिकांच्या पूर्वज असं म्हणू शकतो आपण थोडक्यात. यूकॅरियोटिक कोशिका आपण त्यांचं नवीन रूप म्हणू शकतो. ते कसं ते बघूया आता. ह्या कोशिका पूर्ण विकसित नाही होती, म्हणजे प्रोकॅरियोटिक कोशिका पूर्ण विकसित नसतात. त्यांच्यामध्ये जे अवयव असतात
ते थोडे थोडे विकसित झालेले असतात किंवा अर्धवट बनलेले असतात. युकॅरियोटिक कोशिका, यह कोशिका पूर्ण रूप से विकसित होती, म्हणजे ह्याच्यातले प्रत्येक अवयव पूर्णपणे विकसित झालेले आहेत, पूर्णपणे त्यांचं वाढ झालेली आहे, ते पूर्णपणे कार्य करत आहेत. प्रोकैरियोटिक कोशिकाओं में, इन कोशिकाओं में केंद्रक अर्ध विकसित होता है. जसं आपण बघितलं की केंद्रक हा कुठल्याही कोशिकेचा एक महत्त्वाचा अंग आहे, पण इथे तो अर्ध विकसित आहे. आणि त्याचं कार्य जे आहे ते दुसरी गाठले गेले, ते पुढे बघूया. यूकॅरियोटिक कोशिका में इनमें केंद्रक पूर्ण विकसित रूप में होता है. हे पाहिजे, इन केंद्रक पूर्ण विकसित रूप में होता है म्हणजे काय? यूकॅरियोटिक कोशिका त्याचं जे केंद्रक आहे ते पूर्ण कामकाज बघतं. इसमें 70S राइबोसोम पाया जाता है, म्हणजे कुठला? तर प्रोकैरियोटिकमध्ये. यूकॅरियोटिकमध्ये CS राइबोसोम पाया जाता है. हा त्यांच्यात एक मोठा फरक येतो. प्रोकैरियोटिक कोशिका, इन कोशिकाओं में श्वसन तंत्र झिल्ली में पाया जाता है. जे श्वसन तंत्र असतं, श्वसन तंत्र म्हणजे कोणतं? की जे अन्न त्यांच्यामध्ये येतं त्याचं ऑक्सीकरण करून, त्या अन्नाची ऑक्सिजनसोबत क्रिया करून त्यामधून जी ऊर्जा मिळवायचे काम असतं ते प्रोकॅरियोटिकमध्ये श्वसन तंत्र ते जे झालं ते झिल्लीमध्ये, म्हणजे कोशिका झिल्ली जिला आपण म्हणतो. आपण पाहिलं की एखादी कोशिका आणि त्याच्या शेजारी जे असं कवर आहे ते कोशिका झिल्लीमध्ये हे होतं. तेच जे यूकॅरियोटिक कोशिका आहे त्यामध्ये माइटोकॉन्ड्रिया के अंदर कोशिका श्वसन होत आहे. आपण बघितलं माइटोकॉन्ड्रिया आहे, त्याच्यामध्ये अन्नाचे कण जाऊन त्याचं ऑक्सीकरण होतं आणि त्याच्यापासून ATP तयार होतो. हा जो ATP तयार करायचं काम असतं ते माइटोकॉन्ड्रिया करतो. म्हणजे हे कोशिका के अंदर त्याचं श्वसन कुठं होतं? ते माइटोकॉन्ड्रियामध्ये होतं. त्यानंतर यह कोशिका विभाजित नाही होती, म्हणजे कुठली प्रोकॅरियोटिक कोशिका जी आहे ती विभाजित होत नाही, ती एक कोशिका म्हणून राहते. तर तुम्ही म्हणाल की जर ती विभाजित होत नाही तर त्यांचं प्रजनन कसं होतं? त्यांची वाढ कशी, म्हणजे एकाचे 2 कसे होतात तर त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती येतात. जसं की ही कोशिका आहे, हिला एक बड म्हणून येतो, एक छोटासा भाग तिचा असं नवीन उगवू लागतो तिच्यावरती आणि नंतर ह्या दोघांचे तुकडे होतात आणि तो वेगळा होतो. यामध्ये केंद्रक तर अर्धवट होतं, यामध्ये देखील अर्धवट केंद्रक राहतं. तर अशा प्रकारे प्रोकॅरियोटिक कोशिका एकाच्या 2, 2च्या 4 असे होत जातात. तर यूकॅरियोटिक कोशिका, इनमें कोशिका विभाजन होता है. यूकॅरियोटिक कोशिकामध्ये कोशिका विभाजन होत आहे. यूकॅरियोटिक कोशिका म्हणजे आपल्या शरीरातल्या कोशिका आहेत, त्या कोशिका झाल्या. तर एक पेशीचा जीव आहे त्याच्यामध्ये पण यूकॅरियोटिक कोशिका बऱ्याच ठिकाणी आढळून येतात. तर या कोशिका विभाजन होतात, त्यांची 2 तुकडे होऊन त्यांच्यापासून नवीन जीव तयार होतो किंवा आपल्या शरीरातल्या ज्या कोशिका आहेत त्यांचे 2 तुकडे होऊन आपल्या शरीराची वाढ होते. अशा यूकॅरियोटिक. त्यांची उदाहरणं बघायला गेलं तर प्रोकॅरियोटिकमध्ये मायकोप्लाझ्मा आपण पहिल्यांदा बघितलेलं की सगळ्यात छोटी जी कोशिका असते ती मायकोप्लाझ्मा असते, ती प्रोकॅरियोटिक कोशिका आहे. त्यानंतर सगळे बॅक्टेरिया जे आपण मोनिरा जगतमध्ये टाकले ते सगळे बॅक्टेरिया प्रोकॅरियोटिक कोशिकामध्ये मोडले जातात. त्यानंतर जे पादप आणि जंतू कोशिका आहेत, सर्व पादप आणि जंतू कोशिका ह्या यूकॅरियोटिक कोशिका आहेत. हे झालं कोशिकांचे आपण जे जुने 2 प्रकार बघितलेले, ही जंतू कोशिका, पादप कोशिका त्या, आणि त्यानंतर हे 2 प्रकार प्रोकॅरियोटिक कोशिका आणि यूकॅरियोटिक कोशिका. हे प्रकार आणि त्यांच्यातला फरक, साम्य सगळं. पुढे आता हे 2 प्रकार आहेत बघा त्यांचे, की प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक कसे दिसतात. जसं की मी तुम्हाला म्हणलो, जे प्रोकॅरियोटिक असतात त्यांच्यामध्ये आपल्याला केंद्रक पाहायला मिळत नाही. हे जे DNA आहे ते पसरलेल्या रूपात असतं. जसं की तुम्हाला म्हटलं की बरेच जे मोनिरा जगतचे आहेत, परत प्रोटिस्ट जगतचे आहेत, त्यांना सिलिया असते. जसं की ते तुम्हाला दिसतंय, हा जो भाग आहे, हा तो शिफ्टसारखा जो भाग आहे तो सिलिया आहे. आणि सिलिया ज्यामुळे या कोशिका हा सरकू शकतात. असे बरेचसे अवयव असतात की जे ह्याच्यामध्ये पूर्णपणे विकसित झाले नसतात. यात तुम्हाला मायटोकॉन्ड्रियाची संरचना कुठे दिसणार नाही, यात तुम्हाला जे गोल्जी ॲपॅरेटस आहे ते कुठे दिसणार नाही. रायबोसोम जे असतात ते रायबोसोम पसरलेले असतात आणि छोटे छोटे असतात, त्यात तुम्हाला अंतःप्रदेय जलिका देखील दिसणार नाही. तर प्रोकॅरियोटिक कोशिका ज्या असतात त्या अशा असतात की ज्यांचा विकास पूर्ण झालेला नाही. तेच आपल्याला दुसऱ्या बाजूला इथे यूकॅरियोटिक कोशिका आहेत बघा. तर या अशा की यांचा विकास पूर्ण झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथे केंद्रक पाहायला मिळतं आहे.
त्यानंतर हा इथे मायटोकॉन्ड्रिया आहे. त्यानंतर हे इथे गोल्जी बॉडी आहेत, गोल्जी काय आहेत हे तुम्ही पाहू शकता. इथे ही जी आपले अंतःप्रद्रजलिका आपण जी म्हणतो ती अंतःप्रद्रजलिका इथे दिसते आपल्याला. एका बाजूला अंतःप्रद्रजलिका ही खुरदुरी आहे, दुसरीकडे चिकनी आहे. या दोन्ही प्रकारच्या अंतःप्रद्रजलिका आपल्याला पाहायला मिळतात. ही गोल आकारामध्ये म्हणजेच ही एक जंतुकोशिका आहे. तर प्रोकॅरियोटिक कोशिका आणि युकॅरियोटिक कोशिका ह्या दोन कोशिकांचे हे प्रकार आहेत. तर असा आपला हा पहिला चॅप्टर, दुसरा चॅप्टर ज्याला आपण कोशिकाचं म्हटलं, कोशिका चॅप्टर इथे कंप्लीट झालेला आहे. आणि नक्कीच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, तुम्ही आमचे व्हिडिओ पाहत असाल तर आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला जितकं होऊ शकेल तितकं शेअर करा. कारण की हे चॅनल आम्ही बनवताना हाच विचार केलेला की मुलांना विज्ञान हे शिकताना असा अवघड प्रश्न पडतो की हे सगळं आपण मराठीतून शिकावं कसं. कारण की बरेच चॅनल हिंदीतून शिकवतात, इंग्लिशमधून शिकवतात. पण आम्ही खास तुमच्यासाठी हा विचार केला आहे की जी महाराष्ट्राची मुलं आहेत ती मराठीमधूनच शिकणार आणि पेपर नक्कीच खूप चांगल्या प्रकारे ते क्रॅक करू शकणार. आम्ही देखील तुमच्यासारखे स्टुडंट आहोत, तुमच्यासारखेच आम्ही देखील तयारी करतो आहे आणि आम्ही तो प्रॉब्लेम पाहिला आहे जवळून. त्यामुळे आम्ही हा इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे. नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल, ते शेअर कराल हीच आशा. पुन्हा भेटू आर्मी कट्टा या चॅनलवरती. धन्यवाद.